एक मला प्रश्न याच्यावर येतो की क्लासिकल म्युझिक हे कसं मुलांना एनकरेज करतं, म्हणजे काय क्लासिकल सिंगिंगच का, असं एक प्रश्न पण आला आहे मला. तर हो, सो एक तर म्हणजे ॲक्च्युली बैठकची वेबसाईट जर कोणी वाचली तर इट सेज वी यूज द वर्ड इंडियन ट्रेडिशनल म्युझिक, ओके, वी डोंट यूज क्लासिकल म्युझिक. ओके. त्याचं कारण ॲक्च्युली असं आहे की वी वर्क विथ म्हणजे कन्व्हेन्शनल क्लासिकल म्युझिशियन्स जे आहेत, ॲज वी ऑल नो, त्यांच्याबरोबरच आम्ही काम करतो आणि तेच संगीत नेतो आम्ही. बट वाय वी हॅव स्टार्टेड कॉलिंग इट इंडियन ट्रेडिशनल म्युझिक इज दॅट वी आर फोकसिंग मोर ऑन अ फ्यू प्रिन्सिपल्स ऑफ ट्रेडिशनल म्युझिक. म्हणजे जे संगीत अकुस्टिक आहे, ज्या संगीतामध्ये अकुस्टिक वाद्य वापरली जात आहेत, ज्याच्या चाली किंवा ज्याची जडणघडण ही खूप शेकडो वर्ष झालेली आहे, अशा प्रकारचं संगीत. म्हणजे समजा उद्या आम्हाला कोणी भारुड गाणारा उत्तम गायक जर भेटला तर त्याचाही आम्ही कार्यक्रम शाळेत करू. आणि जर इंडियन ट्रेडिशनल म्युझिक मध्ये काय काय म्हणजे काय काय फॉर्म्स येतात? सो आता असं आहे की in terms of names of these things, you know, categories, काही बरेच जण भारतीय शास्त्रीय संगीताला इंडियन क्लासिकल म्युझिक म्हणतात किंवा इंडियन आर्ट म्युझिक म्हणतात, किंवा त्याचा म्हणजे हिंदी मराठी अशा अर्थाने शब्द शास्त्रीय किंवा खयाल असा म्हणजे असे शब्द वापरले जातात. आणि ट्रेडिशनल अशा अर्थ म्हणजे पारंपरिक जर असं आपण त्याला म्हटलं तर त्याचा फक्त स्कोप थोडासा ब्रॉड होतो आणि त्याच्यामध्ये क्लासिकल पण येतं, पण त्याच्यामध्ये कन्व्हेन्शनली ज्याला फोक म्हणतात असं पण संगीत त्याच्यात येऊ शकतं. ओके. म्हणजे बेसिकली असं आहे की तुझी माझी आजी काय प्रकारचं गाणं ऐकत असेल, गात असेल, ते गाणं बरोबर असं. सो इट मीन्स की त्याला एक टाईमचं काहीतरी हे आहे की एक 50 वर्ष, 60 वर्ष, 100 वर्ष जुनं मिनिमम, आणि ऑफकोर्स बियॉन्ड दॅट, म्हणजे भारतात तर त्याच्याही आधीपासून आहेच आहे संगीत. सो असं. ओके. आणि हे टाईमचं जेव्हा आपण त्याला एक बाउंड देतो तेव्हा काय होतं ऑटोमॅटिकली की तेव्हा मग आपण हळूहळू त्याची क्वालिटी बदलतो. म्हणजे इट इज नॉट इलेक्ट्रॉनिकली प्रोड्युस्ड, इट इज आयडियली नॉट ॲम्प्लिफाईड इलेक्ट्रॉनिकली, देन इट युजेस अकुस्टिक इन्स्ट्रुमेंट, म्हणजे ॲक्च्युअल वाद्य वापरायचं. करेक्ट. हार्मोनियमचा इलेक्ट्रॉनिक आवाज नकोय मला, ॲक्च्युअल हार्मोनियम हवंय, ॲक्च्युअल तानपुरा प्रेफर्ड आहे, ॲक्च्युअल सरोद वाजवायचंय, ते इलेक्ट्रॉनिकली ॲम्प्लिफाय करून ते असं नाही वाजवायचंय. तर कारण या वाद्यांचे जे व्हायब्रेशन्स आहेत, याचा जो ओरिजिनल टोन आहे हे कानावर पडलं पाहिजे. आणि म्हणून जुनी गाणी खूप वेगळी वाटतात, कारण इट वॉज लिटरली अ फुल ऑर्केस्ट्रा ऑफ ॲक्च्युअल इन्स्ट्रुमेंट्स. ते सगळं इलेक्ट्रॉनिकली प्रोड्यूस नव्हतं, ॲक्च्युअली वाद्य वाजवली जायची, म्हणून त्याची क्वालिटी वेगळी.